डॉक्टर साहेब, आमच्याकडे सोयाबीन कापण्याचं यंत्र आहे, फवारणीचं यंत्र आहे, हे छोटं एक ट्रॅक्टर आहे पेरणीला याला, आणि विशेष म्हणजे रोटावेटर आहे साहेब, पेरणी यंत्र आहे, बेड पाडायचं मशीन आहे, ट्रॅक्टरचे नांगर 2 आहे, पुन्हा 2 ट्रॅक्टरसाठी आमच्याकडे 12 प्रकारचे अवजार आहेत, ट्रॅक्टरचे अवजार आहेत. एवढे यंत्र असताना सुद्धा तुम्ही शून्य मशागत तंत्रानं शेतीला सुरुवात केली, ही काय भानगड आहे? आनंदाची शेती करायची आणि आपल्याला उत्पन्न वाढवायचंय, आपल्या खिशाला झळ नाही लागली पाहिजे म्हणून आपण हे ट्रॅक्टर वगैरे उभे करून आणि आता SRTच्या पद्धतीनं यावर्षी 10 एकर आणि पुढच्या वर्षी अजून 5 एकर असं स्टेपनं आपण स्टेप बाय स्टेप वाढवणार. तुमच्याकडे बघितलं एवढं मोठं सगळं यंत्रणा सज्ज असून सुद्धा तुम्ही शून्य मशागत तंत्र SRT पद्धतीने शेती करत आहात, तर हे काय जादू आहे याच्यात आम्हाला थोडंसं सांगा तुम्ही. SRT पद्धतीनं शेती केली आणि त्यातून जर या शेती फायद्यात आहे हे मला पटलं तर मी जगालाही सांगू शकतो. बरोबर, म्हणजे आधी करावे नंतर सांगावे. आणि मला त्याचा अनुभव यायला लागला की आपलं उत्पन्न वाढणार आहे, खर्च कमी होणार आहे, आणि खर्च जरी कमी झाला तरी, आणि खर्चच नाही तर मेहनतही कमी होणार आहे, धावपळही कमी झालेली. बरोबर, आणि त्याच्यामुळं ही SRT पद्धत अतिशय चांगली आहे. अवजार आपोआप चालत नाही, याचा दिवसभराचा खर्च आहे. बरोबर, त्याच्यावर माणूस पाहिजे, माणसं लागतात, डिझेलचे भाव वाढलेले. शेती करणं ही एकट्या शेतकऱ्याची गरज नाही, जे शेतकरीवर धंदे अवलंबून आहे किंवा जे शेतीतला माल खातात सर्वांची गरज आहे शेती करणं. आपल्याकडे असं झालं की शेतकऱ्याला राजा म्हणायचं, कृषीप्रधान देश म्हणायचं, आणि शेतकऱ्याला सगळ्यांना वरबाडून खायचं. ते वरबाडून खाणाऱ्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की जेवढा शेतकरी समाधानी राहील आणि जेवढी शेती फायद्यात राहील तेवढं सर्वांचे धंदे चांगले चालतील, असं माझं मत आहे. माझं आता स्पष्ट मत आहे की SRT पद्धतीने शेतकऱ्यांना जर शेती केली तर सर्वच खर्च कमी होणार आहे. बरोबर, जे क्षेत्र आहे शेतीचं बहुतेक पाणी धरणारी जमीन आहे, आणि पाणी धरणारी जमीन असल्यामुळं जर जास्त पाऊस झाला तर शेतामध्ये पाणी होतं, पीक जातं, पूर्ण पीक पाहिजे. SRT मध्ये आम्ही आता हे बेड केलेले आहे, ठिबक केलेलं आहे. पाणी जर कमी पडलं तर ठिबकनं देता येतं. बरोबर, परंतु पाणी जर जास्त झालं शेतात तर या नाल्यानं पाणी वाहून जातं आणि झाडं बाधित होत नाहीत. बरोबर, हा पहिला फायदा. दुसरी गोष्ट, जमिनीची धूप होत नाही, कारण आता हे बेड आम्ही केले, हे आता 10-20 वर्ष आम्ही बेडही मोडत नाही, याच्यामध्ये ट्रॅक्टर घालणार नाही, बैलाला चावत्यात घातलं नाही. या जमिनीमध्ये कर्ब वाढणं ह्या गोष्टी घडून येतात. दिवसेंदिवस जर याच्यामध्ये कर्बाचं प्रमाण वाढलं तर आपल्याला खतं टाकणं ऑटोमॅटिक कमी होणार आहे. आता इतकी मोठी पराठी आमची, परंतु हिला फक्त 2 फवारण्या आम्ही केलेल्या आहे. जो उत्पादन खर्च शेतकऱ्याचा वाढलेला आहे, बरोबर, डिझेलचा खर्च आहे, मेहनतीचा खर्च आहे, तो या SRT पद्धतीनं कमी होतो. बरोबर, आम्ही शेतामध्ये बैला चावत घातलेलं नाही. एकदा बेड पाडल्यानंतर याच्यामध्ये कोणतंही आऊत किंवा काहीच केलं नाही, फक्त तणनाशक मारलं, पराठी लागवड झाली, आणि आता हा रिझल्ट तुमच्या पुढे आहे. उत्पन्न किती होईल ते मला सांगता नाही येत, परंतु उत्पादन खर्च नक्कीच कमी झालेला आहे. तर आता दिवसात अनेक वर्ष जर आपण ही शेती या पद्धतीने केली तर उत्पादन खर्च 0 व्हायला वेळ लागत नाही. आणि मी आज यावर्षी तरी समाधानी आहे. गेल्या वर्षी आपण काय केलं, ह्या क्षेत्रामध्ये SRTवर बेड पाडून SRT पद्धतीने आपण टोकन केली सोयाबीनची. त्याच्यानंतर ह्या शेतामध्ये माझं सोयाबीन असं आपलं पारंपरिक पद्धतीनं होतं. पण त्याच्यानंतर मी ह्याच्यात मक्काची लागवड केली आणि याच्यातही मक्काची लागवड केली. परंतु ह्या आपल्या अवकाळी पावसामुळे, परतीच्या पावसानं माझ्या या पूर्ण शेतामध्ये पाणी थांबलं आणि पाणी साचल्यामुळे माझा मक्याचं पीक हे 1.5 फुटाच्या उंचीनं राहिलं आणि नंतर ते संपून गेलं. परंतु या SRT बेड पाडलेल्या पाणी खालून वाहत होतं, पण माझं पीक तग धरून उभं होतं. पारंपरिक पद्धतीनं शेती करणाऱ्या शेतकऱ्याला मी हाच सल्ला देईल की बाबा, आपलं रब्बीच्या टायमातलं मशागतीचं जे खिसा खाली होतो, खरीपाच्या टायमाला खिसा खाली होतो. आता माझ्या ह्या पलीकडच्या प्लॉटमध्ये गेल्या वर्षी बेड पाडले म्हणजे गेल्या वर्षीचीच मेहनत आहे, त्याच्यानंतर आता त्याला मेहनत नाही. मेहनतीचे 2-2.25 एकराचे दरवर्षीचं जर मेहनतीचा आपण हिशोब लावला
तर खरीपामध्ये नागाट झाली, रोटा झाला, कल्टिवेटर झालं, जास्त ढेकळं निघल्यानंतर पुन्हा रोटा झाला. म्हणजे अशा पद्धतीनं मेहनत करत निंदन खुरपण या सगळ्या गोष्टीला आपल्याला 15-1,000 रुपये हेक्टरी 15-17 हजाराच्या खाली आपण राहत नाही. बरोबर. त्या 2 वर्षाच्या हिशोबानं माझे 50,000 रुपये त्यात आज रोजी तरी बचत झालेली आहे. बरोबर. 3 सीझनला माझी तेवढी बचत त्या शेतात झालेली आहे. आणि डॉक्टर साहेब, विषय असा झाला की आम्ही जर आमच्या गावात असं SRT बद्दल किंवा याच्याबद्दल सांगायला गेलो तर लोक काय म्हणते, अरे बाबा नाही पिकलं एखादं तुकडं द्यायचं तर भाऊ नोकरीला आहे, पैसे भेटल त्याचं काय ते काही लोक काही म्हणते. शेती संकटात आहे, उत्पादन खर्च वाढलेला आहे, त्यामुळं आपणच आपल्या शेतकऱ्याला एकमेकाला मदत करा. उत्पादन खर्च कमी होईल म्हणजे आपलं उत्पन्न वाढल्यातच जमा होईल. बरोबर. संतोष भाऊ, तुम्ही SRT पद्धतीनं शेती केल्यामुळे तुम्ही आनंदी आहे का? आनंदी आहे डॉक्टर साहेब. समाधानी? धावपळ, आजच वखरदाराचा उद्या पाणी येईल हा असा प्रकार थांबून गेला. माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की शून्य मशागत SRT पद्धतीने शेती करावी, आपलं उत्पादन वाढवावं ही विनंती. धन्यवाद दादा. स्क्रीनवर दिलेला नंबर SRT ऑफिस असा सेव्ह करा आणि हाय किंवा SRT असा मेसेज पाठवा व माहिती मोफत मिळवा.